नमस्कार. जय महाराष्ट्र. प्रभास समाचार लाईव्हमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. पण एक ब्रेकिंग न्यूजवरती आपण आज चर्चा करणार आहोत. आज दुपारीच एक असा मला कॉल आला की हनुमाननगर नालासोपारा पश्चिम येथून की नाल्यामध्ये एक बॉडी दिसत आहे आणि आपण घटनास्थळी लवकर यावं. मी सर्वप्रथम माझे मित्र प्रमोद मोरे यांना विचारलं की पोलीस स्टेशनला तुम्ही कॉल केलंत का. यानंतर पोलीस स्टेशनला कॉल करा आणि इन्फॉर्मेशन द्या. त्यांनी सांगितलं हो पोलीस स्टेशनला कॉल करतो आहे, घटनास्थळी पोलीस पण पोहोचतील, तुम्ही पण मीडिया ह्या त्याने या. नालासोपारामध्ये वाढत चाललेल्या ह्या घटना आहेत. गेल्या एक महिन्याभरात असं पाहतो आहे आम्ही की एक दिवस कुठचा जात नाही आहे की कुठच्या ना कुठच्या कारणामुळे कुठेतरी घातपात होतो आहे, मर्डर केले जात आहेत. यामागचं नेमकं एवढं क्राईम वाढण्याचं कारण का, यावरती फार मोठी नालासोपारात नाक्यावरती आणि अनेक जागेवरती चर्चा आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवरून नालासोपारात जर मर्डर व्हायला लागले तर कायदा सुव्यवस्था बिघडला आहे का, आणि या सगळ्या गोष्टी का होत आहेत. तर प्रामुख्याने मला असं वाटतं की आज जे गोगटे सॉल्ट मिल जे आहे त्याच्या पाठच्या साईडला म्हणजे डम्पिंग ग्राउंडला नालासोपारा पश्चिम येथे आज जे एक महिलेचा मृतदेह भेटलेला आहे, याची ओळख पटायला फार वेळ जाईल. आणि ही मृतदेह पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हा 15 ते 15-20 दिवसापूर्वीचा पण मृतदेह असू शकतो. म्हणजे बॉडी पूर्ण अशा प्रकारचे झालेले आहे. पोलीस घटनास्थळी पोचल्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलवली गेली, त्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी बोलवली गेली आणि तिथे झाडं झुडपं असल्याकारणाने आणि पूर्ण वेली पूर्ण त्या गटारामध्ये असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणं फार कठीण होतं. अशा टायमाला फायर ब्रिगेडच्या मस्तीने आणि सर्व आजूबाजूच्या लोकांच्या मस्तीने ती बॉडी काढली गेली. परंतु मेन जो विषय येतो आहे तो नालासोपाराचं क्राईम नेमकं का घडतं आहे. या ठिकाणी नालासोपाराच्या ठिकाणी तिथले स्थानिक नगरसेवक जे आहेत अतुल साळुंखे ते पण आले, घटनास्थळी पाणी गेली आणि त्यांनी पण सांगितलं की या ठिकाणी लोक जे प्रेमी युगल वगैरे येतात आणि ह्या संध्याकाळच्या वेळेला इथे काही व्यसनं केली जातात, यामुळे इथला क्राईम वाढतो आहे. पोलिसांनी तिथे त्या एरियामध्ये अशाप्रकारे पेट्रोलिंग केलं पाहिजे आणि अशा लोकांना वरती आळा घातला पाहिजे. नालासोपाऱ्यात बऱ्याचशा घटना आता तुम्ही पाहिलं असतील की नालासोपारा सिविक सेंटरच्या अगोदर एक दगडाने ठेचून एक क्राईम झालं आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सअपच्या छोट्या कारणावरून TPवरून एक नालासोपारा हनुमाननगरला एक चाकूने घुसून अशा प्रकारची एक बॉडी झाली आहे. आईने 2 छोट्या मुलांना त्यांचा गळा चिरला अशा प्रकारची एक घटना यापूर्वी अशी झाली आहे की भावाने जागेच्या वादामधून बहिणीला मारलं आहे. एक मृतदेह बिलाल पाडा आहे इथे त्या प्रकारचा एक मृतदेह मिळाला होता. असे अनेक क्राईम नालासोपारात जे वाढताना दिसत आहे, यावरती कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याचबरोबर जे आपले मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे CP आहेत, यांनी यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. आणि नालासोपारा वसई विरारमध्ये जे काही गोष्टी अशा घडत आहेत म्हणजे चरस, गांजा, ड्रग्स ह्या प्रकारचे जास्तीत जास्त प्रमाण वाढल्यामुळे या घटनांची शक्यता दाट आहेत. कारण या घटनेमध्ये असं पाहतो आहे की नवतरुण जी मुलं आहेत हे जास्तीत जास्त बऱ्याच जागा दिसत आहेत. तर आजचा जो विषय बोलण्यात झाला तर फार अशी ही घटना आहे आणि पोलिसांचं पण लवकरात लवकर त्याचा तपास करण्याचा चॅलेंज दिलेला आहे. कारण घटनास्थळी तशा काही गोष्टी भेटल्या नाहीत, पण त्या बॉडीच्या जवळ त्या लेडीजच्या 2 लेडीज चप्पल दिसलेल्या आहेत आणि लेडीजचं वय जवळजवळ 50च्या आसपास पाहता आणि काष्टी साडी नेसल्याच्या दृष्टिकोनातून ती एजड अशी लेडीज दिसते आहे. त्यामुळे तपास करणं आता हे पोलिसांसमोरचा जो मेन विषय आहे तो विषय असा तपास करण्याचा दृष्टिकोन आहे की आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग या वयाच्या कोण लेडीज आहेत का. आणि आत्ताच बॉडी मला वाटतो जी गेलेली आहे ती पोस्टमॉर्टमला बॉडी गेलेली आहे. त्याच्यानंतर त्याचे रिपोर्ट जो ADR झालेला आहे आणि पेपरला दिल्यानंतर माहिती त्याचे रिलेटिव्ह नातेवाईक कशा पद्धतीने शोधून काढतात, हा तपास करणं पोलिसांसाठी अति महत्त्वाचा विषय झालेला आहे. आणि नालासोपारातलं क्राईम थांबवण्यासाठी पोलिसांनी काय उपाययोजना करायला पाहिजे, कोणाची मदत घेतली पाहिजे,
पुढच्या मला वाटतं असे मेळावे घेऊन लोकांना जनजागृत करायला पाहिजे. छोट्या छोट्या कारणांवर नजर वादिवाद होत असतील आणि जर अशी छोटीशी गोष्ट प्रत्येकाच्या निदर्शनास आली प्रत्येक गळीबोलामध्ये तर पोलीस स्टेशनला संपर्क करून याविषयी थोडक्यात माहिती सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे काहीतरी चांगल्या प्रकारचे पावलं उचलता येतील. तर आत्ताचा मेन जो मुद्दा आहे नालासोपारा पश्चिम गोगटे सॉल्ट मिलला जो छोटासा रोड वसईला जातो जो फार जुना रोड आहे. तिथे गवत वगैरे कापण्यासाठी जे काही मजूर वगैरे जातात अनेक तिथे जे आहेत म्हणजे तिथे बाजूला जी झोपडे आहेत तिथे शेळी पालन वगैरे करतात. त्यातल्याच महिलांनी आज बघितलं आणि आमच्या मित्रांना संपर्क केला आणि सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि त्याने ही जी गोष्ट आता निदर्शनास आणून दिलं. नाही तर अजून काही दिवस ही बॉडी तिथे सडली असती आणि कदाचित माहिती पण पडलं नसते असं सिच्युएशन आहे. पण नालासोपारा पश्चिम या पोलीस स्टेशनचं आव्हान आहे की असं कोणी कुठे गेलेलं असेल किंवा निदर्शनास कोणाचे आलं असेल तर त्याची माहिती लवकरात लवकर पोलीस स्टेशनला झाली तर ह्या बॉडीचा शोध लवकरात लवकर घेता येईल आणि लवकरात लवकर लोकांच्या निदर्शनास ही गोष्ट काय आहे एक तर घातपात आहे की आत्महत्या आहे ही लवकरात लवकर लोकांच्या समोर आणणं नालासोपारा पोलीस स्टेशनचं एक चॅलेंज आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.